told your friend you're not okay and tell me what's wrong. हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख वॉटरफॉल विषयी. पहिला वॉटरफॉल म्हणजे उदगीर वॉटरफॉल. उदगीर वॉटरफॉल हा कोल्हापूरपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. शाहूवाडी आणि शिराळा तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या उदगीर या गावापासून सुमारे 500 मीटरवर अंतरावर हा वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी तुम्हाला एक छोटी ट्रेक कंप्लीट करावी लागते. त्यासाठी एक 15 मिनिटाचा टाइम लागतो. अतिशय दुर्गम अशा परिसरामध्ये असलेला हा उदगीर वॉटरफॉल खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या पावसाळ्यामध्ये या वॉटरफॉल एक्सप्लोर करू शकता. या वॉटरफॉलला भेट देण्याचा बेस्ट टाइम म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर, कारण जून जुलै महिन्यात या परिसरामध्ये खूप मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे वॉटरफॉलकडे जाता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि एक महत्त्वाचा वॉटरफॉल म्हणजे बरकी वॉटरफॉल. कोल्हापूरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बरकी वॉटरफॉलच्या ठिकाणी सुमारे 2 वॉटरफॉल आहेत. त्यातील हा बरकी वॉटरफॉल हा सर्वात उंचावरून कोसळणारा आहे. त्यामुळेच हा व्हिडिओमध्ये इथे घेतलेला आहे. या वॉटरफॉलला व्हिजिट देण्याचा बेस्ट टाइम म्हणजे जून एंडिंग ते ऑगस्टपर्यंत तुम्ही या वॉटरफॉलला भेट देऊ शकता. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक हिडन वॉटरफॉल म्हणजे रांजण वॉटरफॉल. कोल्हापूरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनुर्ले गावापाशी हा वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलच्या ठिकाणी असे 3 वॉटरफॉल एकत्र कोसळतात. त्यामुळे हा वॉटरफॉल थोडा युनिक आहे. साधारण रांजण वॉटरफॉलकडे जाण्यासाठी तुम्हाला 1.5 तासाचा ट्रेक कंप्लीट करावा लागतो. सोनुर्ले गावाजवळ असलेल्या धरणापासून सुमारे तुम्हाला 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचा ट्रेक कंप्लीट करावा लागतो. आणि या वॉटरफॉलकडे फक्त जूनच्या सुरुवातीला आणि ऑगस्ट सप्टेंबर नंतरच जाता येतं, कारण धरणाची पाणी वाढल्यामुळे इथे जाता येत नाही. कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबा घाटामध्ये एक सुंदर वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलचे नाव म्हणजे केरली वॉटरफॉल. केरली गावापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या हा एक वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटाचा ट्रेक कंप्लीट करावा लागतो. खूप सुंदर असा हा वॉटरफॉल आहे. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये तुम्ही या वॉटरफॉलला नक्की व्हिजिट करा. या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ ऑफरोड सुद्धा करावी लागते. या वॉटरफॉलला व्हिजिट देण्याचा बेस्ट टाइम म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत या वॉटरफॉलला पाणी असते. त्यामुळे तुम्ही इकडे भेट देऊ शकता. शाहूवाडी तालुक्यामधील एक सुंदर वॉटरफॉल बघायचा आहे तर त्याचं नाव पालेश्वर वॉटरफॉल. पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून कोसळणारा हा वॉटरफॉल खूप सुंदर आणि रौद्र रूप धारण करतो. या वॉटरफॉलला व्हिजिट देण्याचे बेस्ट टाइम म्हणजे जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्ही या वॉटरफॉलला भेट देऊ शकता. जून महिन्यात खूप मुसळधार पाऊस असल्यामुळे या परिसरामध्ये खूप असा रुद्र रूप धारण केलेला वॉटरफॉल पाहायला भेटतो. ऑगस्ट नंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर पांढरे शुभ्र कोसळणारे पाणी दिसते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा वॉटरफॉल पाहायचे आहे तर त्याचे नाव आहे हत्तीकडा वॉटरफॉल. या वॉटरफॉलला हत्तीकडा वॉटरफॉल किंवा माऊलीकुंड वॉटरफॉल सुद्धा म्हणतात. राधानगरी तालुक्यातील पडसळी गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हा वॉटरफॉल आहे. दाजीपूर अभयारण्यातून हा वॉटरफॉल खालच्या बाजूला कोसळतो आणि पुढे जाऊन हा नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे असा हा वॉटरफॉल खूप उंचावर आणि खूप रौद्र रूप धारण करून पावसाळ्यामध्ये खाली कोसळतो. या वॉटरफॉलच्या बॉटम साईडमध्ये जाता येत नाही, परंतु एक व्ह्यू पॉईंट आहे त्यावरून तुम्हाला असे हा वॉटरफॉल पाहता येतो. या वॉटरफॉलला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला जुलै ते ऑगस्ट या दरम्यानचा हा बेस्ट टाइम आहे. इतर वेळी पाण्याची लेवल खूप कमी होते. त्यामुळे तुम्हाला फक्त हा पावसाळ्यामध्ये असा ओव्हरफ्लो होऊन पाहण्यासारखा असतो.
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महिने वाहणारा वॉटरफॉल माहिती आहे का? तर त्याचे नाव म्हणजे काळमवाडी धरणाच्या खालच्या बाजूला जे सांडव्यातून पाणी कोसळते तिकडे एक वॉटरफॉल तयार झालेला आहे. त्याला काळमवाडी डॅम वॉटरफॉल सुद्धा म्हणतात. हा वॉटरफॉल वर्षभर कोसळत असतो, कारण कोल्हापूर जिल्ह्यातील जे काळमवाडी धरण आहे या धरणातून जे पाण्याचा विसर्ग केला जातो किंवा कालव्यातून जे पाणी सोडलं जातं तिकडे हा दूधगंगा नदीवर असा हा वॉटरफॉल तयार झालेला आहे. यासाठी तुम्ही वर्षभर इकडे व्हिजिट देऊ शकता. जर तुम्ही राधानगरी ते कोल्हापूर असे प्रवास करत असाल तर वाटेत खिंडी वरिवडे या घाटामध्ये तुम्हाला असा छोटासा एक वॉटरफॉल लागतो. त्याला मसोबा वॉटरफॉल म्हणतात. हा वॉटरफॉल थोडा छोटा असल्यामुळे जास्त कोणाचे लक्ष जात नाही, परंतु हा एक सुंदर वॉटरफॉल आहे आणि इकडे पडणारे पाणी हे खूप स्वच्छ आणि पांढरे शुभ्र असते. त्यामुळे जर तुम्ही या परिसरामध्ये जर ट्रॅव्हल करत असाल तर अगदी हायवेच्या कडेला 2 मिनिटं ट्रेक करून तुम्ही या वॉटरफॉलकडे पोहोचू शकता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे अजून अनएक्सप्लोर आणि हिडन वॉटरफॉल आहेत. त्याची माहिती आपण दुसऱ्या भागात घेऊ. तर तुम्ही अशा नवनवीन वॉटरफॉलविषयी माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. अशा वर्षा पर्यटनाच्या वेळी स्वतःची काळजी घ्या, कारण बऱ्याचशा वेळ वॉटरफॉलच्या एरियामध्ये ॲक्सिडेंट होतात. डेंजरस सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू नका आणि जिथे पाणी जास्त फ्लोमध्ये असते तिकडे तुम्ही जवळ जाऊ नका. दुरूनच वॉटरफॉलचा आनंद लुटा आणि घरी या. धन्यवाद.